जय हिंद मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय एस एम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा इतिहास या विषयावर आपण प्रश्न पाहणार आहोत. 100 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण महाराष्ट्राचा इतिहास हा टॉपिक खूप महत्त्वाचा असल्यामुळे हे सर्व क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये प्रिव्हियस इयरला विचारलेले प्रश्नसुद्धा घेतलेले आहेत आणि संभाव्य प्रश्न देखील या व्हिडिओमध्ये मी घेतलेले आहेत. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न, रिकामी जागा याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा मित्रांनो. भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला मग? तर याचं उत्तर आहे लॉर्ड मेकॉले याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर हा जो ग्रंथ आहे तो ताराबाई शिंदे यांनी लिहिला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3, भारतरत्न पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण? बघा, भारतरत्न पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती, तर त्यांचं नाव आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. ओके. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 4, पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन कोणासाठी स्थापन केली? बघा, बातमी सदन कोणासाठी स्थापन केली? तर अंध मुलींसाठी ही बातमी सदन स्थापन केली. ओके. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे रिकामी जागा योग्य पर्याय निवडा. बघा, दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे कोण कोण होते? तर त्याचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर कोण होते मग? तर बटुकेश्वर आणि भगतसिंग हे दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे होते. ओके. ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? बघा, मराठीमधील पहिले साप्ताहिक कोणी काढले मग? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक काढले. पुढचा प्रश्न, भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, मवाळांचा कालखंड. तर 1885 ते 1905 हा जो कालखंड आहे तो मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी केली आणि केव्हा केली असं सुद्धा विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. आणि कधी केली मग? तर 1894 मध्ये. ओके. बघूया पुढचा प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला? तर याचं योग्य उत्तर आहे सत्यशोधक समाज. ओके. बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, भारत छोडो चळवळीत रिकामी जागा यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. तर कोणी केले मग? तर नाना पाटील यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले होते. ओके. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 12, सन 1934 मध्ये काँग्रेसची स्थापना रिकामी जागा यांनी केली असा प्रश्न विचारलेला आहे 1934 मध्ये. तर कोणी केली मग? तर जयप्रकाश नारायण. ओके. पुढचा प्रश्न, बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, बंगालची फाळणी. तर 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले? बघा, कर्झन वायलीची हत्या कोणी केली? तर मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायलीची गोळी घालून याला ठार मारले. पुढचा प्रश्न पहा, किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे आणि कधी भरले होते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, किसान सभेचे पहिले अधिवेशन तर टिटवाळा या ठिकाणी भरले होते आणि 1945 मध्ये भरले होते. 1945. पुढचा प्रश्न पहा, नागपूर करार केव्हा करण्यात आला? नागपूर करार तर केव्हा करण्यात आला मग? तर 1953 मध्ये नागपूर करार झाला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण कोणी स्वीकारले? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, दत्तक वारसा नामंजूर हे धोरण. तर लॉर्ड डलहौसी याने दत्तक वारसा नामंजूर हे धोरण स्वीकारले होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने झाली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील.
कलकत्त्यामध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना तर कोणत्या कायद्याने झाली मग तर 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट या कायद्याने कलकत्त्यामध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, पुण्याचे प्लेग कमिशनर रॅड यांची 1893मध्ये हत्या कोणी केली? बघा, रॅडची हत्या तर चापेकर बंधूंनी रॅडची हत्या केली आणि कधी केली तर 1893मध्ये. ओके, ते पुण्याचे प्लेग कमिशनर होते, हे सुद्धा लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर करण्यात आली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. रविवारची सुट्टी तर लॉर्ड हार्डिंग पहिला याच्या कार्यकाळामध्ये रविवारची सुट्टी मंजूर करण्यात आली. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, प्रश्न क्रमांक 21. केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर हे केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक होते. पुढचा प्रश्न, स्त्री धर्मनीती पुस्तक हे कोणाचे पुस्तक आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई यांचे स्त्री धर्मनीती हे पुस्तक आहे. ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, सतीबंदीची चळवळ खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली होती? सतीबंदीच्या चळवळीमध्ये तर कोणी मुख्य भूमिका बजावली होती मग तर याचं योग्य उत्तर आहे राजा राममोहन रॉय यांनी सतीबंदीच्या चळवळीमध्ये मुख्य भूमिका बजावली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु कोण होते? बघा, गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु तर महादेव गोविंद रानडे हे गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, वसईचा तह कोणाकोणामध्ये झाला? तर वसईचा तह जो झाला होता तो दुसरा बाजीराव पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये वसईचा तह झाला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? बघा, पहिली जी गोलमेज परिषद झाली होती तर याच्यामध्ये भारताचा व्हाईसरॉय कोण होता? तर लॉर्ड आयर्विन हे भारताचे व्हाईसरॉय होते पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली? बघा, भारताच्या विभाजनाची घोषणा तर माउंटबॅटन या योजनेनुसार करण्यात आली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 1844मध्ये मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली? बघा, मानवधर्म सभेची स्थापना कधी झाली तर 1844मध्ये आणि कोणी केली मग तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानवधर्म सभेची स्थापना केली. कधी केली तर 1844मध्ये. पुढचा प्रश्न, पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरता पहिली रात्रशाळा सुरू केली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. स्त्रियांकरता पहिली रात्रशाळा विदर्भातील स्त्रियांकरता तर जाईबाई चौधरी यांनी विदर्भातील स्त्रियांकरता पहिली रात्रशाळा सुरू केली. ओके, ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद केव्हा भरवली? तर कुठे भरवली? तर मुंबई या ठिकाणी भरवली होती. पुढचा प्रश्न, आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात? तर राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे? बघा, राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान तर ऑप्शन क्रमांक 3 कागल. कागल हे राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात वर्तमानपत्रांची सुरुवात 1789मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली? तर त्याचं नाव आहे बॉम्बे हेरॉल्ड. ओके, बॉम्बे हेरॉल्ड, ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 1889मध्ये इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे महादेव गोविंद रानडे यांनी या संस्थेची स्थापना केली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 21 एप्रिल 1556 रोजी बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्या दरम्यान रिकामी जागा ही लढाई झाली. तर कोणती लढाई झाली मग तर पानिपतची लढाई झाली. पुढचा प्रश्न, केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर गोपाळ गणेश आगरकर हे केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक होते. पुढचा प्रश्न, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?
तर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीमधील पहिले साप्ताहिक काढले. पुढचा प्रश्न पाहूया. राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली? बघा, राजा ही पदवी राजा राममोहन रॉय यांना कोणी दिली होती? तर याचं योग्य उत्तर आहे मुघल बादशाह अकबर दुसरा याने राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली होती. पुढचा प्रश्न पाहूया. 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले? तर याचं योग्य उत्तर आहे बंगाल प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले. पुढचा प्रश्न पाहूया. 1757 नंतर बंगालचा नवीन नवाब म्हणून ब्रिटिशांनी कोणाची नियुक्ती केली? तर मीर जाफर याची नियुक्ती केली. पुढचा प्रश्न पाहूया. 1757च्या प्लासीच्या युद्धात रिकामी जागा हा इंग्रज सैन्याचा सेनापती होता. तर कोण होता मग? तर रॉबर्ट क्लाइव्ह हा इंग्रज सैन्याचा सेनापती होता 1757च्या प्लासीच्या युद्धामध्ये. ओके, बघूया पुढचा प्रश्न. कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने झाली? तर 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट या ॲक्टनुसार कलकत्त्यामध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्याने संपुष्टात आली? तर त्या कायद्याचं नाव काय? तर 1813चा संधी कायदा. ओके, या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील मक्तेदारी संपुष्टात आली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. 1856च्या कायद्यात कोणत्या गोष्टींची तरतूद करण्यात आली? तर त्याचं योग्य उत्तर आहे विधवांना पुनर्विवाहास परवानगी ह्या 1856च्या कायद्याने देण्यात आली. ओके, बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 45. कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना कोणत्या व्हाईसरॉयच्या कार्यकाळामध्ये झाली? तर त्याचं नाव आहे लॉर्ड रिपन याच्या कार्यकाळामध्ये जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 46. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? खूप महत्त्वाचं आहे बघा. तैनाती फौजेची पद्धत तर लॉर्ड वेलस्ली याने तैनाती फौजेची पद्धत सुरू केली. पुढचा प्रश्न बघा. मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली? तर याचं योग्य उत्तर आहे लेफ्टनंट प्रेस्कॉट याच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना झाली. ओके, ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. इसवी सन 1911मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली? हवाई परिवहनाची सुरुवात तर जॉर्ज लाईट याने 1911मध्ये भारतामध्ये हवाई परिवहनाची सुरुवात केली. ओके, बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 49. दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण होते? तर याचं नाव आहे R.C. दत्त. हे या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक होते. ग्रंथाचं नाव काय? तर दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न. ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? बघा, रयतवारी पद्धतीचा प्रारंभ ब्रिटिश काळामध्ये तर मद्रास, मुंबई या प्रांतामध्ये रयतवारी पद्धतीचा प्रारंभ झाला. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी हे जमिनीचे मालक बनले? तर रयतवारी या पद्धतीमध्ये शेतकरी हे जमिनीचे मालक बनले. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 52. महाराष्ट्रामध्ये रिकामी जागा साली शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या विरुद्ध उठाव केला. तर कधी केला होता मग? तर 1875मध्ये. ओके, पुढचा प्रश्न. आत्मीय सभा कुठे स्थापन करण्यात आली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. आत्मीय सभा तर कलकत्ता या ठिकाणी आत्मीय सभेची स्थापना झाली. पुढचा प्रश्न पाहूया. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? बघा, संवाद कौमुदी तर कोणी सुरू केले मग? तर राजा राममोहन रॉय यांनी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू केले. पुढचा प्रश्न. 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते? तर कानपूर या ठिकाणचे नेतृत्व होते नानासाहेब यांच्याकडे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 56. लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व रिकामी जागा यांनी केले. बघा आता लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले मग?
तर अवधच्या बेगम यांनी लखनौ येथील उठावाचे नेतृत्व केले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण रिकामी जागा होते. तर कसे होते मग? तर 1:2 हे असे प्रमाण होते. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 58. 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? तर नानासाहेबांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. पुढचा प्रश्न पहा. द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर महत्त्वाचे पुस्तक आहे पहा मित्रांनो, द ग्रेट रिबेलियन. तर अशोक मेहता हे या पुस्तकाचे लेखक आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 60वा. भारतीय लोकांना कायदे मंडळात प्रथम प्रवेश कोणत्या कायद्याने देण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय परिषद कायदा 1861. ओके. या कायद्याने भारतीय लोकांना कायदे मंडळात प्रथमच प्रवेश देण्यात आला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया या पदाची निर्मिती करण्यात आली. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. 1857मधील व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणी रद्द केला? तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपनने 1878मधील व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रद्द केला. ओके. 1878मधील व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट. ओके. बघूया पुढचा प्रश्न. इसवी सन 1920मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून रिकामी जागा याची नेमणूक करण्यात आली. बघा मित्रांनो, 1920मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर तर सर विल्यम मेयर याची प्रथम हाय कमिशनर म्हणून नेमणूक करण्यात आली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 1872मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर रिकामी जागा याचा खून केला. तर बघा मग कोणाचा खून केला? तर लॉर्ड मेयो याचा खून केला होता. ओके. बघूया पुढचा प्रश्न. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल तर कोण होते मग? तर सी राजगोपालचारी. ओके. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताचे जे गव्हर्नर जनरल होते ते केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर 1858 पासून गव्हर्नर जनरल हे व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढचा प्रश्न पाहूया. आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केले? बघा मित्रांनो, स्थानिक स्वराज्य सरकार तर कोणी सुरू केले मग? लॉर्ड रिपन याने स्थानिक स्वराज्य सरकार सुरू केले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878चा कोणी मंजूर केला? तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड लिटन याने हा कायदा मंजूर केला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला? बघा मित्रांनो, विद्यापीठ कायदा तर 1904मध्ये हा विद्यापीठ कायदा पास झाला. 1904मध्ये. पुढचा प्रश्न पहा. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी केली? तर 1866मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर पहा मित्रांनो, मानव धर्म सभा या सभेची स्थापना कोणी केली मग? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर. आणि जर कधी केली किंवा कोणत्या वर्षी जर केली विचारलं तर ती 1844मध्ये केली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह कोणत्या दिवशी सुरू केला? तर 20 मार्च 1927मध्ये चवदार तळे सत्याग्रह केला. ओके. 20 मार्च 1927. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. रिकामी जागाला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असे म्हटले जाते. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, खूप एक्झामला येऊन गेलेला हा प्रश्न आहे. भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा तर कशाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 वुड्सचा खलिता 1854चा. तर यालाच भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणून देखील ओळखले जाते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 74. तर पहा मित्रांनो,
भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान कोणत्या साली विलीन झाले? तर कोणत्या साली झाले मग? तर 17 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय संघराज्यामध्ये हैदराबाद संस्थान विलीन झाले. ओके, 17 सप्टेंबर 1948. बघूया पुढचा प्रश्न. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले विभाजन कधी झाले? तर याचं योग्य उत्तर आहे 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले विभाजन झाले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले होते? तर 1893 मध्ये. पुढचा प्रश्न. रिकामी जागा साली गांधीजींनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले? तर पहा मित्रांनो, महात्मा गांधींनी हरिजन हे साप्ताहिक केव्हा सुरू केले? तर 1933 मध्ये हरिजन साप्ताहिक सुरू केले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर पहा मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. आणि कोणत्या वर्षी केली? तर 1875 मध्ये केली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर 1858 पासून भारताचे गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय म्हणून देखील ओळखले जाऊ लागले. काही प्रश्न मित्रांनो रिपीट झालेले आहेत, थोडंसं व्यवस्थित पाहून घ्या. पुढचा प्रश्न. खालीलपैकी सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर करण्यात आला? तर 4 डिसेंबर 1829. 4 डिसेंबर 1829 मध्ये सतीचा कायदा मंजूर केला. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 81. रिकामी जागा साली गांधीजींनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले? तर 1933 ला. आत्ताच आपण वर पाहिलं. पुढचा प्रश्न. असहकार चळवळ रिकामी जागा साली सुरू झाली? तर 1920 मध्ये असहकार चळवळ सुरू झाली, 1920 मध्ये. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न. रिकामी जागा रोजी बकापूरमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याबद्दल मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली? तर कधी देण्यात आली? तर 8 एप्रिल 1857 रोजी फाशी देण्यात आली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 84. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. पुढचा प्रश्न पहा. वसईचा प्रसिद्ध तह कोणत्या वर्षी घडून आला? महत्त्वाचा प्रश्न आहे पहा मित्रांनो. वसईचा प्रसिद्ध तह तर 1802 मध्ये हा वसईचा तह घडून आला. बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो 86 नंबरचा. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला? तर याचं योग्य उत्तर आहे 1829 मध्ये. पुढचा प्रश्न. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. प्लासीची लढाई रिकामी जागा रोजी झाली? बघा मित्रांनो, प्लासीची लढाई कधी झाली? तर 23 जून 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 89. महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ कोणत्या वर्षी लिहिला? तर 1873 मध्ये गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न. विधवा पुनर्विवाह हा कायदा कधी पास झाला? तर 1956 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा पास झाला. मित्रांनो इथे एक मिस्टेक झालेली आहे. तर 1956 हा पर्याय नाही आहे, तर 1856 याचं योग्य उत्तर आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. हा जो विधवा पुनर्विवाहाचा कायदा आहे तो 1856 या साली पास झाला. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. 1856 याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 91. निष्काम कर्म मठाची स्थापना कोणी आणि कधी केली? तर निष्काम कर्म मठाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली आणि 1910 मध्ये केली. ओके, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्म मठाची स्थापना केली. कधी केली? तर 1910 मध्ये. ओके, बघूया पुढचा प्रश्न. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर हा जो ग्रंथ आहे तो महात्मा फुले यांनी लिहिला 1889 मध्ये. पुढचा प्रश्न. महात्मा फुले यांनी तृतीय रत्न
हे पहिले नाटक कोणत्या साली लिहिले? तर 1855मध्ये तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी लिहिले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ही जी खिलाफत चळवळ होती ती 1919मध्ये सुरू झाली. पुढचा प्रश्न, अस्पृश्यांची कैफियत हा जो ग्रंथ आहे तो महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या साली लिहिला? तर 1883मध्ये महात्मा फुले यांनी अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ लिहिला 1883मध्ये. ओके, बघूया पुढचा प्रश्न, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर नोव्हेंबर 1954मध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना झाली, नोव्हेंबर 1954. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांनी समता संघ कधी स्थापन केला? तर याचं योग्य उत्तर आहे 21 एप्रिल 1944मध्ये महर्षी कर्वे यांनी समता संघाची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कधी केली किंवा कोणत्या वर्षी केली? तर इसवी सन 1880मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा, विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कधी केली? तर याचं योग्य उत्तर आहे 18 ऑक्टोबर 1906मध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासची मिशनची स्थापना केली. ओके, 1906मध्ये. त्याच्यानंतर आजचा शेवटचा प्रश्न पहा, प्रश्न काय विचारला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली? तर याचं योग्य उत्तर आहे 1945मध्ये. 1945मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशा आपण इतिहासाचे जवळपास 100 प्रश्न पाहिलेले आहेत. व्हिडिओ जर आवडत असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा. ओके, ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.